ढांटण बावड्या कसं मास्तर म्हणेन तसं. चल मग एक लॉजिकल कॉम्पिटिटिव्ह एक्झामला येणारं गणित नेहमी येणारं बघू. एका शेतकऱ्याने 2250 रुपये कर्ज घेतले आणि ते त्याने 5 हप्त्यामध्ये फेडले, पण प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयानं जास्त होता, तर त्याचा पहिला हप्ता किती? चल मग डोकं न लावता किती रुपये घेतले भावडे त्यानं? 2250. किती 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 हप्त्यात फेडले त्यानं? 5 हप्त्यात. जर आपण 5 हप्त्यात फेडले तर बघ, 5 एक 5, 5 चोक 20, खाली उरले 2, किती झाले? 25, 5 5 25, 5 0 0. म्हणजे काय आला त्याचा? हे झाला 450. हप्ता जो आला हे काय आला? सरासरी आला. काय आला? सरासरी म्हणजे ॲव्हरेज आला. त्यानं किती हप्त्यात फेडेले? तर 5 हप्त्यात. आणि फरक कितीचा आहे? प्रत्येक हप्त्यात फरक कितीचा आहे? 50चा आहे. मग 50 2 कमी, 450 मधून 50 गेले, किती राहिले भावड्या? 400. आलं लक्षात? आणि इकडे किती राहतील रे? 350. पुढं काय राहील रे? 500. आणि पुढं काय राहील रे? 550. बघ, 1 2 3 4 5 कसे हप्ते निघले तर याच्यावरून तुला कळालं असेल पहिला हप्ता किती असणार आहे त्याचा. मग 350. कळालं का? चल मग कर्जाची अमाऊंट 2250 ऐवजी 2500 असेल तर त्याचा पहिला हप्ता गपकन काढणार, खपकन कमेंट मध्ये ध्यान करून बावड्या पण फेकणार, तायडी सुद्धा फेकणार. फेक मग खपकन.